नमस्ते, मी रमेश मुकादम. आज शिवसेना उद्धव गट आणि मनसे यांच्यामध्ये मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये युतीची घोषणा होणार आहे. मुंबई महापालिका जिंकण्याच्या दृष्टीनं उद्धव सेनेने कंबर कसलेलं असून भारतीय जनता पार्टीला द्यायचं आणि सत्ता आपल्या हातामध्ये घ्यायची असे उद्धव सेनेने ठरवलेलं आहे. पहिल्या टप्प्याच्या नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने उद्धव सेनेवर मात केली आणि त्यामुळं उद्धव सेना ही खडबडून जागी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांना आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या दृष्टीनं मुंबई ही आपल्या ताब्यात ठेवायची आणि म्हणून त्यांनी मनसेशी हातमिळवणी केलेली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये MMA रिजनमध्ये शिवसेनेने ठरवलेलं आहे की मराठी माणसाची मतं विखुरली जाऊ नयेत आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे आणि मनसे राज ठाकरे त्यांच्या सोबत येत आहे. त्यामुळं ठाणा, मुंबई, कल्याण या प्रांतामध्ये, या परिसरामध्ये शिवसेना मनसेशी युती करणार आहे आणि आपलं अस्तित्व ठेवणार आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेमध्ये हलचल निर्माण झालेली आहे आणि या संदर्भात मराठी माणसांच्या भावना तीव्र आहे. गुजराती मारवाड्यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आणि त्याला शिवसेनेने दिलेली साथ आणि त्यानंतर शिवसेनेचे 2 तुकडे करून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात प्रबल झालेली आहे. मुख्यमंत्र्यांपासून सर्व संस्था त्यांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून जोडतोडची तयारी यावेळेला उद्धव सेनेने केलेली आहे आणि त्या दृष्टीनं उद्धव सेना आणि MNS एकत्र येतात. उद्धव सेनेला जवळजवळ 150 जागा आणि उरलेल्या 71 जागा ह्या मनसेला देण्याचा निर्णय झालेला आहे. 6 सीट शेअरिंग देखील झालेला आहे आणि आज दुपारी मोठ्या जल्लोषात युतीची घोषणा होणार आहे आणि मराठी माणसाची अस्मिता जोपासण्यासाठी आता ही गरज आहे आणि त्या दृष्टीनं उद्धव सेना आणि मनसे एकत्र आलेली आहेत आणि मराठी माणसं जे मुंबईचे आहेत ते आता त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन घेतलेला आहे. काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी बहुतेक त्यांच्या साथीला जाणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा फायदा होणार आहे आणि काँग्रेसचा देखील फायदा होणार आहे. उत्तर भारतीय मतं आणि अल्पसंख्याक मतं ही काँग्रेसकडे जातील आणि भारतीय जनता पार्टीला तिथे देखील चेक बसू शकतो असं एकंदर चित्र आहे. आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी ही किंगमेकर ठरेल आणि त्याचा फायदा हा शिवसेना, उद्धव गट आणि मनसेला होईल असं एक चित्र आहे. मनसेमुळे अल्पसंख्याक मतं किंवा उत्तर भारतीय मतं दुरावतील हा धोका काँग्रेसने ओळखला आणि म्हणूनच काँग्रेस ही स्वबळावर लढते आहे आणि आगामी काही निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ट्रँग्युलर लढाई होणार आहे आणि त्याचा फायदा निश्चित उद्धव ठाकरेंना होईल. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.